राधानगरी तालुक्यातील गुडाळ येथील श्री गुडाळेश्वर सहकारी पतसंस्थेला चालू आर्थिक वर्षात निव्वळ नफा 1,30,00,000 रुपये तर ढोबळ नफा 1,92,00,000 झालाय। या संस्थेने सभासदांना 15% लाभांश देण्याची परंपरा यावर्षी कायम राखली। तसेच ठेवी, नफा अशा सर्वच बाबतीत संस्थेचा वाढीव आलेख आहे, अशी माहिती गुडाळेश्वर समूहाचे संस्थापक व भोगावती साखर कारखान्याचे माजी संचालक ए.डी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। स्वागत संस्थेचे चेअरमन व भोगावती कारखान्याचे संचालक अभिजित पाटील यांनी केलं। पाटील पुढे म्हणाले की गुडाळेश्वर पतसंस्था आणि 15% लाभांश गेली कित्येक वर्ष जणू समीकरणच बनलंय। सभासद, कर्जदार, ठेवीदार, कर्मचारी, संचालक मंडळ अशा सर्व घटकांच्या विश्वासामुळे संस्था जिल्ह्यात नावारूपाला आली आहे। मुख्य शाखा गुडाळसह कूर व भोगावती शाखांचा मिळून संस्थेला 1,30,00,000 निव्वळ नफा झाला। संस्थेची 31 मार्च 2025ची आर्थिक स्थिती: शेअर भांडवल 4,58,00,000, राखीव निधी 4,73,00,000, संस्था ठेवी 84,83,00,000, गुंतवणूक 40,15,00,000, कर्ज 53,97,00,000, खेळतं भांडवल 97,10,00,000, 386,86,00,000ची वार्षिक उलाढाल, CRAR 10.93%, तसेच संस्थेचा एकूण व्यवसाय 138,80,00,000 झाला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। ग्राहकांच्या विश्वासाचं प्रतीक म्हणून आमच्या संस्थेचा राज्यभर लौकिक आहे। संस्थेला राज्यस्तरीय अनेक पुरस्कार मिळाले असून संगणकीकरण, कोअर बँकिंग, RTGS, NFT, वीज बिल भरणा केंद्र आदी सुविधा संस्थेने ग्राहकांसाठी दिल्या आहेत। केवळ ग्राहक हित नजरेसमोर ठेवून संस्थेची वाटचाल सुरू असल्याचंही त्यांनी अभिमानाने सांगितलं। प्रारंभी संस्थेचे संचालक कैलासवासी शिवाजी पाटील यांना श्रद्धांजली वाहिली। यावेळी उपाध्यक्ष दीपक सरापले, संचालक धनाजी पाटील, हिंदुराव पाटील, कृष्णात बर्गे, दत्तात्रय पाटील, बाजीराव पाटील, उत्तम डेरे, नामदेव पाटील, बाळसो बर्गे, प्रकाश कांबळे, शुभंगी जाधव, राजश्री पाटील, व्यवस्थापक DG पाटील, शाखा कूर व्यवस्थापक प्रवीण माळवी, कॅशियर व सर्व स्टाफ, शाखा भोगावती व्यवस्थापक विठ्ठल पाटील, केशर व सर्व स्टाफ आनंदा मोहिते आदी उपस्थित होते। आभार माजी अध्यक्ष अनंत तेली यांनी मानले। मराठी न्यूजसाठी गुडाळहून संभाजी कांबळे।